नमस्कार, मी अश्विनी निशांत गोरे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत की एकदम हेल्दी बढिया तब्येतीसाठी अशी कढीपत्त्याची चटणी. कारण काय आहे, बऱ्याचदा मॅक्सिमम मुलं अशी असतात की जी मुलंच काय मोठी पण अगदी अशी असतात की ताटामध्ये जर कढीपत्ता आला की तो असा उचलून अलगदपणे बाजूला ठेवायचा आणि बाकीचं जेवण जेवायचं. त्यामुळे होतं काय, कढीपत्त्यामधून भेटणारं रिच कॅल्शियम जे असतं ते मिसिंग होऊन जातं. त्याच्यामुळे आज आपण अशी कढीपत्त्याची चटणी बनवूया की ज्याच्यामुळे ती पोटात गेली तरीही लक्षात येणार नाही, त्याचप्रमाणे ती चवीला देखील तेवढीच मस्त असेल. सो असा जो कढीपत्ता आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा. जवळपास घरातली जी छोटीशी वाटी असते, साधारण तांदळाला वापरतो तशा 3 वाट्या तरी हे साधारण कढीपत्ता असेल, धुवून घ्यायचा. तो वाळू द्यायचा आहे पूर्णपणे. वाळल्यानंतर मग जेव्हा आपलं घरातलं चपात्या वगैरे करून होतात किंवा कढई सरळ असेल लोखंडाची स्पेशली घ्या, कारण लोह त्याच्यामध्ये उतरतं तर त्याचाही वेगळ्या प्रकारचा फायदा होऊन जात असतो. तर त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये मग हे वाळलेले जे कढीपत्त्याची पानं असतात ती त्याच्यात टाकायची. ती तडतड मस्तपैकी होणार आणि ते क्रिस्पी पण होतात, त्याच्यामुळे ड्राय होतात. तर ते कढीपत्ता पूर्ण उचलायचा, बाजूला ठेवून टाकायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उडदाची डाळ थोडीशी रोस्ट म्हणता येईल, चालेल, रोस्ट करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मग आमसूल टाकायचे, थोडंसं शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे, थोडंसं धणे, थोडंसं जिरे. तर हे साधारण 6 ते 7 साहित्य जे आहे ते घ्यायचं, ते रोस्ट करून घ्यायचं. थोडंसं तीळ देखील घ्यायचं आहे आपल्याला. आता हे सगळं रोस्ट करून झालेलं आहे. तर मग आपल्याला मिक्सरमध्ये जेव्हा हे सगळं साहित्य आपण टाकतो ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये लसणाच्या 1-2 पाकळ्या साधारण टाकायचं आहे. आणि ह्या सगळ्या प्रत्येक पदार्थाचे काय काय फायदे आहेत ते मी स्क्रीनवरती तो तुम्हाला दाखवतेच. त्याचप्रमाणे आपल्याला मेन आहे की कढीपत्त्याचं जे खूप गरजेचं असलेलं सगळ्यात रिच जो प्रकार आहे तो म्हणजे कॅल्शियम, तो आपल्या ह्या कढीपत्त्याच्या चटणी थ्रू जातं. आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ही कढीपत्त्याच्या चटणीचा वापर करू शकता. चपातीला तुम्ही अगदी तूप कढीपत्त्याची चटणी देखील लावू शकता, मुलांना रोल करून देऊ शकता. त्याचप्रमाणे इडलीसोबत जर करायचं असेल, इन्स्टंट काही हवं असेल तर तुम्ही दही घ्या, कढीपत्त्याची चटणी टाका आणि बस ते मिक्स करा आणि तुम्ही ते वाढा. आता या ठिकाणी आपण बघतोय की मिक्सरमध्ये खोबरं आहे, तुम्ही डाळवं पण त्याच्यात ॲडिशनल अजून टाकू शकता. फुटाणे म्हणतात त्याला बरीच लोक. मग हे सगळं साहित्य त्यात टाकायचं आहे. चवीनुसार मीठ, थोडीशी साखर किंवा साखरेपेक्षा तुम्ही त्यात गूळ टाकलं तर अतिउत्तम. आमसुलामुळे त्याला हलकंसं आंबट चव लागते, जी की पित्तासाठी पित्तनाशक देखील असतं, पित्तनाशक म्हणून ओळखलं जात असतं. सो अशी ही कढीपत्त्याची मस्तवाली चटणी तयार झालेली आहे. भाकरी आणि तूप आणि ही चटणी असं देखील तुम्ही मुलांना रोल करून देऊ शकता. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.